शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या MS गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्र. आज आपण खोडव्या पिकाचा दुसरा पार्ट बघतो आहे आणि ह्या एपिसोडमध्ये आपल्याला खोडव्याचं नियोजन योग्य पद्धतीनं किंवा चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये जी प्रॅक्टिस आपण करतो आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे बदल करावे लागतात. थोडेसे खोडव्याचं हे जेनेटिक गुणधर्म आपण थोडेसे तपासून बघितले पाहिजेत. आपण ज्यावेळी लागण पिकाचं हार्वेस्टिंग करतो आहे, हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर जमिनीच्या वरती 1-2 बोटं, 3 बोटं, 4 बोटं अशा पद्धतीची जी खोडकी असतात ती आपण तासून घेत असतो आहे. आणि जमिनीतून येणारे जे कोंब असतात हे आपल्याला अतिशय कमी मात्रेमध्ये भेटत असतात. आणि त्याचे एक जेनेटिक गुणधर्म जर बघितले तर येणारे जे जमिनीतून कोंब असतात हे आपल्याला कमी भेटत असल्यामुळे काही ठिकाणी एकच खोडक्याला तुमचे अगदी 50 फुटवे येत असतात. म्हणजे ह्याला आपली जी गवताळ वाढ म्हणत असतो आहे, ही गवताळ वाढीचं प्रमाणसुद्धा ह्या खोडव्या पिकामध्ये जास्त दिसतं आहे. ह्याच्या पाठीमागची थोडीशी कारणं जर बघितली किंवा ह्याच्यावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे. हे थोडंसं जीवशास्त्र आपण समजून घ्यायचं झालं तर जमिनीमध्ये जी ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात त्याच्यामध्ये निकोटिनिक ॲसिड असेल, पायरुविक ॲसिड असेल, पॅन्टोथेनिक ॲसिड असेल, हेटेरॉक्झिन असेल किंवा त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी असेल, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड असेल, ब्युटेरिक ॲसिड असेल, 6th ब्युटेरिक ॲसिड असेल, काही जिब्रेलिन्सचे प्रकारसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतात. त्याच्यामध्ये जे आपण खतांचं नियोजन केलेलं असतं आहे, ह्या खतांचं मिनरलायझेशन म्हणजे खनिजीकरण पूर्ण झालेलं असतं आहे. आणि जे खत असतं आहे दिलेलं असतं आहे अगदी शेवटच्या डोसपर्यंत आपण जे नियोजन केलेलं असतं आहे ते खत तुमच्या खोडव्या पिकासाठी अजिबात उपयोगाला येत नसतं आहे किंवा त्याचं खनिजीकरण अतिशय स्लो लेवलनं चालू असतं आहे. आणि त्याला जे अन्नद्रव्य जमिनीतून भेटायला पाहिजेत ते अतिशय कमी मात्रेमध्ये भेटतं आहे. आणि त्याचबरोबर आपण जे चुकीच्या पद्धतीनं रासायनिक खतं टाकलेली असतात, चुकीच्या पद्धतीनं म्हणजे काय, काही शेतकरी योग्य पद्धतीने सुद्धा त्याच्यामध्ये नियोजन करत असतात तरीसुद्धा तुमच्या जमिनीमध्ये काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसत असतो आहे. ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल अशा पद्धतीची जे काय कल्चर भेटत असतात ती मार्केटमधून आपण घेतलेली असतात किंवा वापरलेली असतात. काही शेतकरी 80-90% शेतकरी हे वापरतच नाहीत. आणि त्यामुळे काय व्हायला लागलं आहे, फ्युजारियम असेल, अल्टरनेरिया असेल किंवा नेमॅटोड वर्गीय जे काय बुरशी आहेत ह्या बुरशींचा प्रादुर्भाव आपल्या ह्या खोडव्या पिकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतो आहे. आणि आपलं लागण तुटून गेल्याच्यानंतर ह्या पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसतो आहे. आणि हा जास्त दिसल्यामुळं आपल्याला खोडव्याचं उत्पादन हे थोडंसं कमी येताना दिसतं आहे. मग ह्याच्यावरती नियंत्रण जर आपल्याला आणायचं असेल किंवा खोडव्याचं उत्पादन आपल्याला जर योग्य पद्धतीने जर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे बदल करावे लागतात. शेतकऱ्यांना ठराविक गोष्टी माहिती असतात, त्याच्या पुढच्या स्टेप्स ज्या असतात किंवा पुढच्या पद्धतीच्या टेक्निकल ज्या माहिती असतात त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत कधीच येत नाहीत. आणि ह्याच्यासाठी आपण ट्रायकोडर्माचं एखादं कल्चर असेल, 1-2 लिटर कल्चर हे मार्केटमधून आपण विकत आणायचं आणि हे खोडव्या पिकासाठी तुम्ही थोडंसं वापरलेलं असेल किंवा लागण पिकासाठी 1-2 वेळा जर ते वापरलेलं असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अतिशय कमी दिसतो आहे. कमी दिसतो आहे म्हणजे किती पर्सेंटमध्ये दिसतो आहे, तर तो अगदी 40-50% दिसतो आहे. मग हा अजून आपल्याला एक 100% त्याच्यावरती नियंत्रण आणायचं असेल तर आपण काही केमिकल पेस्टिसाइड्स वापरतो आहे, काही केमिकल फंगिसाइड्स वापरतो आहे. तर ह्या ज्या काय सिस्टीम आहेत ह्या आपण न वापरता ह्याच्यामध्ये जैविक पद्धतीनं थोडंसं नियंत्रण ह्याच्यावरती जर केलं तर ह्या बुरशींचा अटकाव आपल्याला 100% करता येतो आणि खोडव्याचं उत्पादन आपल्याला योग्य पद्धतीने करता येतं आहे. ह्याच्यामध्ये जे आपण ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल आणि बॅसिलस असेल अशा प्रकारच्या ज्या फंगस आहेत, जैविक फंगस आहेत, जैविक बुरशीनाशक आहेत, हे आपण लागण केल्याच्यानंतर अगदी पहिल्या पाण्याला किंवा दुसऱ्या पाण्याला हे जर कल्चर आपण आपल्या प्लॉटमध्ये लागण पिकामध्ये बोलतो आहे मी, लागण पिकामध्ये 1 वेळा जर वापरलेला असेल आणि तुमची मोठी भरणी केल्याच्यानंतर 1 वेळा वापरलेला असेल तर तुमच्या खोडव्या पिकामध्ये ह्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अगदी 10 ते 20% आसपास दिसतो आहे. म्हणजे ह्या बुरशींचा अटकाव करण्यासाठी आपण लागण पिकामध्ये जी प्रॅक्टिस करताय ती योग्य पद्धतीनं असली पाहिजेत.
ह्याच्यावरती आपण थोडंसं काम करणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. थोडीशी काळाची पावलं ओळखून आपण लागण पिकाचं नियोजन जर योग्य पद्धतीनं करायचं असेल तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या बुरशीनाशकांचा वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्र. तरच आपल्याला खोडव्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन करता येऊ शकतं आहे. ह्या खोडव्या पिकाची ज्यावेळी आपण खुडकी तासून घेतो आहे त्याच्यावरती सुद्धा काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आहे. मग त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक असेल, एखादं बुरशीनाशक असेल, हे जर आपण स्प्रे केलं तर वरच्या बाजूनं येणारा जो बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला कमी करता येतो आहे. मग ह्याच्यामध्ये मँकोझेब असेल, कार्बेंडिझम असेल, अशा पद्धतीचं बुरशीनाशक घेऊन एखादं कीटकनाशक त्याच्यामध्ये क्लोरो प्लस सायपर अशा पद्धतीचा घटक घेऊन हा जर आपण स्प्रे केला तर 100% शेतकरी मित्र ह्या खोडव्याचं नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतं आहे. ह्याच्यामध्ये पाचट व्यवस्थापन करणारे शेतकऱ्यांचं नियोजन कसं असतं आहे बघा. पाचट आपण एकतर कुट्टी करून घेतो आहे आणि ते जाग्यालाच डिकम्पोस्ट करण्यासाठी त्याच्यावरती एक बॅग 1 एकरला सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग तुमचं अमाइड बेसमधला जो युरिया असतो आहे तो वापरावा लागतो आहे आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये फर्टिगेशन करायचं आहे, पाणी द्यायचं आहे. हे शेतकरी मित्र नायट्रोजन आणि फॉस्फरस हा आपण पाचट कुजवण्यासाठी कसं काय उपयोगात आणू शकतो आहे. तर शेतकरी मित्र ज्यावेळी हे पाचट जे असतं आहे ते ज्यावेळी डिकम्पोस्ट अवस्थेमध्ये जात असते त्यावेळी जमिनीमध्ये जे आपण डिकम्पोस्टिंग कल्चर वापरलेलं असतं आहे, पाचट कुजवण्यासाठी असणारं जे कल्चर असतं आहे त्याला डिकम्पोस्टिंग कल्चर म्हणतात. आणि हे कल्चर ज्यावेळी आपण आपल्या प्लॉटमध्ये वापरतो आहे त्या बॅक्टेरियांना, त्या जीवाणूंना हा नायट्रोजन जमिनीमध्ये असावा लागतो आहे, पुरेसा असावा लागतो आहे, तरच ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने क्रियाशील पद्धतीने काम करतात. फॉस्फरससुद्धा ज्यावेळी आपल्या ह्या जीवाणूंना लागतो आहे अशा वेळेला त्यामध्ये फॉस्फरससारखा घटकसुद्धा शेतकऱ्यांनी वापरलेला असला पाहिजेत. म्हणूनसाठी सिंगल सुपर फॉस्फेटमधला जो फॉस्फरस आहे तो बऱ्याच अंशाने त्या जीवाणूंनासुद्धा उपयोगात आणत असतात आणि त्यांचा जीवनकाल व्यतीत करण्यासाठी किंवा ते डिकम्पोस्ट चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हा फॉस्फरस आणि हा नायट्रोजन त्या ठिकाणी त्या जीवाणूंना लागत असतो आहे. हे जे काय मटेरियल आपण टाकत असतो हे पिकासाठी म्हणून टाकत नसतो आहे, तर ह्या बॅक्टेरियांचा जीवनकाल व्यतीत करण्यासाठी किंवा त्या बॅक्टेरियांना चांगल्या पद्धतीनं डिकम्पोस्टिंग ते पाचट जे असते ते कुजवण्यासाठी हे थोडंसं कामाला येतं आहे. जर समजा आपण युरिया असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल हे समजा वापरलेलंच नसेल तर हे जीवाणू काय काम करतात, तर जमिनीमध्ये जो उपलब्ध फॉस्फरस आहे, जो उपलब्ध नत्र आहे तो आपण त्या ठिकाणी ते वापरतात आणि जमिनीमधून येणारे जे कोंब असतात त्याच्यावरती आपल्याला डेफिशियन्सी दिसते. पानं पिवळी पडणे असेल किंवा पानं आखूड असणे, त्या खोडाची जाडी कमी असणे, अशा पद्धतीच्या डेफिशियन्सी आपल्याला ह्या खोडव्या पिकामध्ये दिसतात. म्हणूनसाठी पाचट व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, एकतर ते कुट्टी करून घेणं, पाचट कुट्टीचं अगदी नियोजन योग्य पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही पहिलं फर्टिगेशन करताय, पाणी देताय, अशा वेळेला ते सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग आणि 1 बॅग युरिया अशा पद्धतीनं ते प्लॉटमध्ये टाकून तुम्ही पाणी द्यायचं आहे. हे पाणी दिल्यामुळं तुमचं डिकम्पोस्टिंग जे काय सिस्टीम आहे, पाचट कुजवण्याची जी सिस्टीम आहे ती अतिशय फास्ट होते. ह्या बॅक्टेरियांना तो नत्र चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतो आहे. जो फॉस्फरस दिलेला आहे तो सुद्धा त्या जीवाणूंना, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, स्फुरद विरघळणारे जीवाणू हे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि ते त्या पाचटाचे विघटन चांगल्या पद्धतीने करतात. पाचट तुमचं अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्ये, सर्वसाधारण 30 ते 45 दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये पूर्ण तुमचं डिकम्पोस्टिंग होतं आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही खोडकी तासून घेतल्याच्यानंतर बगला फोडणे हा प्रकार केलाच पाहिजेत. कशासाठी करायचा मित्र, ह्याच्या पाठीमागचं शास्त्र काय, तर ह्याच्यावरची जी काय बोधाच्या लगतची जी माती असते ही आपली त्या पाचटावरती पडते. एकतर त्या पाचटामध्ये आपल्याला ते पाचट हे कुजवायचं असतं आणि त्याच्यावरती समजा जर ती माती पडली तर तुमचं जे काय पाचट असते ते फास्ट कुजवलं जातं आहे. आणि ह्याच्यामध्ये डिकम्पोस्टिंग कल्चर आपण एक 5 लिटर वापरणं खूप गरजेचं असतं. 1 एकरला 5 लिटर किंवा ह्याचा पावडर फॉर्मसुद्धा भेटतो आहे. हा शेणखतामध्ये किंवा तुमच्या एखाद्या ड्रममध्ये ह्याचं कल्चर तयार करून ते पाटपाण्याबरोबर जर दिलं
तर अजून त्याचे छान रिझल्ट आपल्याला भेटू शकतात. आणि आपल्याला चांगल्या उत्पादकतेपर्यंत जाण्यासाठी हे अशा पद्धतीचे सोपस्कर मार्ग ह्या खोडव्या पिकामध्ये आणता येऊ शकतात, करता येऊ शकतात. आणि चांगल्या पद्धतीने जर प्रॅक्टिस आपण जर करत गेलो तर 100% तुमचं खोडव्याचं नियोजनसुद्धा किंवा उत्पादन जे असतं ते सुरुवातीपासून योग्य पद्धतीनं करण्याकडे तुमचा थोडासा कल चांगल्या पद्धतीनं असू शकतो आहे. अशाच पद्धतीने शेतकरी मित्र प्रॅक्टिस करत चला, जेणेकरून आपल्याला खोडव्याचं उत्पादन, माझ्याकडं लागणीचं पीक साधारण एक 70-80 टन येतं आहे, तर खोडव्याचं उत्पादनसुद्धा शेतकरी मित्र 70 ते 80 टनापर्यंत घेता येऊ शकते. अशा पद्धतीच्या काही फॅकल्टी आपण निर्माण केलेल्या आहेत. ह्या एपिसोडच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान असेल, हे जे काही नियोजन असेल, मी तुमच्याबरोबर सातत्यानं मांडत जाणार आहे. हे जे काही व्हिडिओ आहेत, खोडव्या पिकाचं नियोजन आपण योग्य पद्धतीनं कसं करायचं, ह्याच्यावरती जे एपिसोड आहेत ते सातत्यानं बघत चला, जेणेकरून तुमच्या पिकाचं नियोजन आपल्याला योग्य पद्धतीने करायचं असेल किंवा खोडव्याचं उत्पादन आपल्याला लागण पिकाच्या उत्पादकतेपर्यंत घेऊन जायचं असेल, तर अशा पद्धतीच्या फॅकल्टी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये वापरता आल्या पाहिजेत. आणि त्याचं एक तंत्रशुद्ध नॉलेज आपण ह्या खोडव्या पिकाच्या संदर्भामध्ये देत आहे. शेतकरी मित्र, आजचा एपिसोड आपल्याला आवडल्यास लाईक करा. हे जे काय टेक्निकल नॉलेज देतो आहे किंवा जी काय माहिती देतो आहे ती इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर पण करत चला, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला हे टेक्निकल माहिती गेली पाहिजेत. त्यानं ते तंत्रशुद्ध नॉलेज आहे ते आपल्या प्लॉटमध्ये वापरलं पाहिजेत आणि त्याचंसुद्धा उत्पादन वाढलं पाहिजेत. त्याच्यासाठी हे शेअर पण करत चला. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपलं जे काय MS गुरु शुगरकेन फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला मित्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.